हॅलो फ्रेंड्स, यश लाईव्ह पोरामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज ना तुमच्यासाठी एक वेगळा टॉपिक घेऊन आली. टॉपिक आहे जास्त चांगलं असणं ना ही सुद्धा एक चूकच असते. तर मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का? या जगात वाईट माणसांपेक्षा जास्त चांगल्या माणसांनाच नेहमी त्रास का होतो? कारण काय माहिती आहे? वाईट माणूस ना हा नेहमी स्वतःचा विचार करतो, पण चांगला माणूस ना नेहमी दुसऱ्यांचा विचार करतो. दुसऱ्यांना आनंद मिळावा म्हणून तो स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो. दुसऱ्यांना वाईट वाटू नये म्हणून तो स्वतःचं दुःख लपवतो. दुसऱ्याचं नातं टिकावं म्हणून तो प्रत्येक वेळी ना स्वतःच माघार घेत असतो. आणि मग काय होतं माहिती का? हळूहळू ना लोकांना त्याची सवय लागते. त्याचा वेळ, त्याने दिलेले प्रेम, त्याने केलेली काळजी सगळंच ना त्यांना हक्काचं वाटायला लागतं. पण ना काय होतं, एक दिवस तोच माणूस ना स्वतःसाठी वेळ काढायला लागतो. कधीतरी तो ना स्वतःच्या मनाचा विचार करतो आणि पहिल्यांदाच एखाद्या गोष्टीला ना तो नाही म्हणतो. मग तेव्हा आपल्यासारखे लोक म्हणतात, "अरे, तू तर खूप बदललास." पण खरं बघायला गेलं ना, तर तो बदललेला असतो का? नाही. तो फक्त ना स्वतःची किंमत ओळखायला लागलेला असतो. लक्षात ठेवा, ह्या जगात तुम्ही जोपर्यंत सगळ्यांसाठी उपलब्ध असता, तोपर्यंत तुम्ही ना खूप चांगले असता. पण ज्या दिवशी स्वतःलाही महत्त्व द्यायला सुरुवात करता, त्या दिवशी लोकांना तुमच्यामधला बदल दिसायला लागतो. म्हणून चांगलं असा, पण इतकंही चांगलं होऊ नका, की लोक तुमच्या चांगुलपणालाच तुमची कमजोरी समजतील. कारण स्वतःची किंमत ज्याला माहीत नसते, त्याची किंमत ना जग कधीच करत नाही. सो तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्यासाठी जगणं ना फार सुंदर आहे, पण ते स्वतःला हरवून नाही. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.